कोण म्हणते कोकणात आंबे नाहीत? कितीतरी आंबे माझ्या बहिणीकडे आहेत. याच आंब्याचे आपण आज पन्ह बनवणार आहोत. पण याच वर्षी आपण पन्ह बनवणार आहोत, कारण हे झाड कोस्टल रोडला गेलेलं आहे. हे आता झाडाचे ताजे ताजे आंबे मी काढलेले आहेत. तर आता थोड्या वेळाने मी पन्ह करून दाखवते. असे झाडाचे आंबे मी तोडून आणलेले आहेत. तर हे कच्चे आंबे असे उकडून घ्यायचे आणि उकडले नाही तरी चुलीत भाजले तरी चालतात. भाजून त्याची चव फारच छान लागते. आणि नंतर हे उकडल्यानंतर त्याचं असं किस करायचं, म्हणजे गर काढून घ्यायचा. आणि गूळ असा किसून घ्यायचा. मी असं फक्त दाखवते तुम्हाला. हा किसून घ्यायचा आणि गर आणि गूळ एकत्र करून तो मिक्सरला लावायचा आणि वेलची पावडर टाकायची. जायफळ टाकलं तर खूपच छान लागते. आणि जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे पातळ होईपर्यंत. आणि ह्याला काय म्हणतात? सुंदर लागते. याला कैरीपन्ह खूप आवडेल. लहान मुलांना देखील खूप आवडतात. उन्हाळ्यामध्ये खूप आणि उपयोग उन्हाळ्यात तर याचा फार उपयोग होतो. एक वेळ करून बघा. असं कैरीपन्ह आपलं, या कैरीपासून आपलं असं पन्ह तयार झालेलं आहे. तुम्हाला आणखीन थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही करू शकता. पण किती छान झालेलं आहे. स्वादी मस्त लागत असेल ना, सुंदर. चविष्ट. सुंदर. जायफळ टाकलं तर खूपच छान लागते. आणि उन्हाळ्यात ह्याचा उन्हाळ्यात तर भरपूर याचा फार